नमस्कार, मी डॉक्टर नेहा मेहर, हेडेक मायग्रेन स्पेशलिस्ट. वर्ल्ड स्ट्रोक डे. आता तुम्ही म्हणाल ही हेडेक स्पेशलिस्ट, स्ट्रोक डेचा काय संबंध? एक खूप इंटरेस्टिंग फॅक्ट सांगते. डोकेदुखी ज्याच्यात मायग्रेन सगळ्यात कॉमन आहे, तर मायग्रेनमुळे माणसाला स्ट्रोक सारखे सिम्पटम्स येऊ शकतात बिफोर द मायग्रेन स्टार्ट्स, ज्याला आपण ऑरा म्हणतो. याच्यावर आपण पूर्वी पण आपल्या काही व्हिडिओजमध्ये डिस्कशन केलं आहे. तसंच असं काही झाल्यास आपण गाफील राहू नाही. मला मायग्रेनच आहे म्हणूनच हे झालं असेल असं बिलकुल समजू नये. ज्या क्षणाला तुम्हाला हाताला पायाला शक्ती कमी होते, बोलायला त्रास होतो, हातापायाला मुंग्या येत आहेत, चक्कर येते, असं काही वाटलं विथ हेडेक, तर पहिले इट इज अ रेड फ्लॅग इमर्जन्सी. तुम्ही स्ट्रोक साठी इमिडिएटली, ज्याला आपण पॅरालिसिस, लकवा असं म्हणतो, MRI काढणं किंवा जांच करणं गरजेचं आहे. प्रोफेशनल्सला, डॉक्टर्सला भेटणं गरजेचं आहे. मग त्याच्यावरनं पुढचं आपण डायग्नोसिस करू शकतो की हे मायग्रेन रिलेटेड आहे की नाही. थँक्यू.